नाशिक रोड परिसरात राहणाऱ्या भाविकाकडे आलेल्या आळंदीच्या कथित महाराजांनी त्याच्या साथीदाराने घरातील 21 लाख रुपये चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। भाविकाने त्याच्या मुलीच्या विवाहासाठी 21 लाख रुपये जमवले होते, मात्र ज्याच्यावर श्रद्धा ठेवली त्यानेच घात केल्याने भाविक हळहळ व्यक्त करीत होता। या प्रकरणी संशयित महाराजांनी त्याच्या साथीदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। गोपाल महाराज राहणार आळंदी आणि त्याचा साथीदार असं संशयिताचं नाव आहे। रामदास सुदाम दोंडके राहणार भैरवनाथ नगर जेल रोड नाशिक रोड यांच्या फिर्यादीनुसार गेल्या डिसेंबर महिन्यातही संशयित गोपाल महाराज पंचवटी धार्मिक विधीनिमित्ताने आला असता दोंडके यांच्या घरी आला होता। त्यावेळी संशयित गोपाल महाराज यांनी दोंडके यांना प्रसाद म्हणून 5000 रुपये दिले होते। यावेळी दोंडके यांचा महाराजावर विश्वास बसला होता। 9 तारखेला गोपाल महाराज त्याच्या एका साथीदारासह आला। त्र्यंबकेश्वरचे दर्शन करून ते दोंडके यांच्या घरी आले। त्यावेळी दोंडके बाहेर गेले असता घरात संशयित महाराज आणि साथीदार नसल्याचे पाहून त्यांनी आजूबाजूला शोधले। त्यातील 21 लाखांची रोकड चोरी गेल्याचे लक्षात आलं। संशय वाढल्याने दोंडके यांनी तात्काळ नाशिक रोड पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार दिली। त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय। ब्युरो रिपोर्ट, सप्रेम मराठी।